नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे, BSc BEd माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण सूर्यमाला व ग्रहांची माहिती पाहणार आहोत. सूर्यमाला व ग्रहांची माहिती. सूर्यमाला इन्फॉर्मेशन इन मराठी. सूर्यमाला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तू व ग्रह उपग्रह विशिष्ट कक्षेत फिरतात. त्यात सूर्यमालेतील सूर्य हा केंद्रस्थानी असून बाकीचे सर्व ग्रह त्याच्याभोवती फिरतात. यालाच आपण सूर्यमाला असे म्हणतात. सूर्यमालाविषयी माहिती. सूर्यमालाची माहिती मराठीत. 1. सूर्याभोवती फिरणारा प्रत्येक ग्रह हा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. 2. प्रत्येक ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्यामुळे त्यांचे सूर्यापासूनचे अंतर येणे बदलत राहते. 3. सूर्यमालेतील एकूण 8 मुख्य ग्रह असून त्यांचे 165 पेक्षा अज्ञात उपग्रह आहेत. त्यानंतर 5 बटू ग्रह आणि असंख्य छोट्या वस्तूंचा समावेश होतो. 4. सूर्यापासून अनुक्रमे ग्रह हे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून असे आहेत. 5 बटू ग्रह म्हणजेच प्लुटो, सेरेस, एरिस, होमिओ, माकी यातील 5 ग्रहापैकी 3 बटू ग्रहाभोवती नैसर्गिक उपग्रह आहेत. 6. सूर्याभोवती फिरणारे ग्रह व इतर खगोलीय वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. 7. यातील शुक्र, युरेनस व हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतो. सर्व ग्रह स्वतःभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. 8. शुक्र ग्रह स्वतःभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो. 9. ॲस्ट्रोनॉमिकल युनिट AU हे सूर्यापासून अंतर मोजण्याचे एकक आहे. 10. 1 AU बरोबर 14,95,97,890 किलोमीटर हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर आहे. सूर्याविषयी माहिती मराठीत. सूर्याविषयी मराठी माहिती. सूर्य द सन. सूर्यमालेतील केंद्रबिंदू सूर्य असून त्याच्या भोवती सर्व ग्रह व उपग्रह फिरतात. पृथ्वीला सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळतो. सूर्य प्रामुख्याने जीवनदाता असून त्यामुळे सर्व सजीवसृष्टी अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे सूर्यमालेतील सूर्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. सूर्य हा एक तारा आहे. सूर्याचे व्यास सुमारे 13,92,000 किलोमीटर. यात जवळजवळ 109 पृथ्वीगोल बसू शकतील. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8.3 मिनिटे वेळ लागतो. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% वस्तुमान एकट्या सूर्याचे आहे. सूर्याच्या आकारमानात सुमारे 13 लाख ग्रह सामावतील. सूर्याच्या गाभ्याचे तापमान सुमारे 1,60,000 अंश सेल्सिअस आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6,000 अंश सेल्सिअस आहे. सूर्यामुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टी व नैसर्गिक बदल घडून येतात. सूर्य हा हायड्रोजन व हेलियम या वायूचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन जाळून त्याचे हेलियममध्ये रूपांतर होते. बुध ग्रहाविषयी माहिती. मर्क्युरी इन्फॉर्मेशन इन मराठी. सूर्यमालेतील बुध हा सूर्यानंतर पहिलाच ग्रह आहे. बुध ग्रह पृथ्वीवरून सकाळी आणि संध्याकाळी दिसू शकतो कारण सूर्यप्रकाशात लुप्त झालेला असतो.
चुंबकत्व नसणाऱ्या ग्रहापैकी हा एक ग्रह आहे. बुध ग्रहाचा व्यास सुमारे 4878 किलोमीटर एवढा आहे, म्हणजेच चंद्रापेक्षा थोडासा मोठा आहे. बुध या ग्रहाचा परिभ्रमण काळ 88 दिवसाचा असून परिवलन काळ 59 दिवसाचा आहे. परिवलन म्हणजेच स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि परिभ्रमण म्हणजेच सूर्याभोवती फिरण्याचा काळ. बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह असून सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध ग्रहावर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यमालेतील वातावरण नसणारा हा ग्रह आहे. बुध ग्रहाचा सूर्याकडील भागाचे तापमान सुमारे 420 अंश सेल्सिअस इतके असून सूर्याच्या विरुद्ध भागाचे तापमान सुमारे 280 अंश इतके असते. या ग्रहावर वातावरण नाही, त्यामुळे उल्कावर्षाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसून येतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण खूप कमी असल्याने त्यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रहाचा व्यास 4878 किलोमीटर एवढा आहे. बुध ग्रह सूर्याभोवती भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती असून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचे शक्तीमुळे त्याच्या परिभ्रमणावर मोठा परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमण मार्गात नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा हा भ्रमण मार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्याचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने भ्रमण करतो. काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्या वेळेस बुध ग्रह येतो त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा टिपका सूर्यबिंब आवरून पुढे सरकताना दिसतो, म्हणून हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते. बुध ग्रहाला एकही चंद्र नाही. कधीकधी बुध ग्रहाचा कला देखील पृथ्वीवरून पाहायला मिळतात. शुक्र ग्रहाविषयी माहिती. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट व्हेनस. शुक्र हा ग्रह सर्वात तप्त ग्रह असून सर्वात तेजस्वी ग्रह समजला जातो. शुक्र ग्रहाचे व्यास सुमारे 12,104 किलोमीटर आहे, म्हणजेच पृथ्वीपेक्षा किंचित कमी आहे. हा ग्रह चुंबकत्व नसणारा ग्रह आहे. शुक्र ग्रहाचा परिवलन काळ 243 दिवस आहे व परिभ्रमण काळ 225 दिवस आहे. परिभ्रमण काळ म्हणजेच शुक्रवरील दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. सूर्यापासूनचे अंतर 10,82,08,980 किलोमीटर आहे. शुक्र हा ग्रह स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो. पृथ्वी ग्रहाविषयी माहिती. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट अर्थ. आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण म्हणजेच पृथ्वी होय. पृथ्वीचे व्यास सुमारे 12,756 किलोमीटर एवढे असून सूर्यापासूनचे अंतर 14,95,97,890 किलोमीटर सुमारे 15 कोटी किलोमीटर एवढे आहे. पृथ्वीवर सुमारे 29% भूभाग व 71% पाणी आहे. प्रकाशाचा वेग 3 लक्ष किलोमीटर प्रति सेकंद एवढा असून पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आशिया तर सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया आहे. पृथ्वीवरील जमिनीचे म्हणजेच भूभागाचे 7 वेगवेगळ्या खंडामध्ये विभाजन झालेले असून पृथ्वीवर 5 महासागर आहेत. पृथ्वीचा परिवलन काळ 24 तास 6 मिनिटे म्हणजेच 1 दिवसाचा असून परिभ्रमण काळ 365 दिवस म्हणजेच 1 वर्षाचा समजला जातो. पृथ्वीवरील अंटार्क्टिका खंड अतिशय थंड किंवा अतिशय शीत असल्याने तेथे लोक वस्ती आढळून येत नाही. पृथ्वीला वसुंधरा या नावाने सुद्धा ओळखले जाते. सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव जीवसृष्टी असणारा ग्रह आहे. सूर्यापासून निघणारा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटे इतका कालावधी लागतो. चंद्र हा
पृथ्वीचा उपग्रह आहे. मंगळ ग्रहाविषयी माहिती. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट मार्स. मंगळ ग्रहाचा व्यास सुमारे 6,795 किलोमीटर असून पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा म्हणजे थोडा जास्त मोठा आहे. मंगळ ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 1.52 AU इतके आहे. मंगळ ग्रहाचा परिवलन काळ 24 तास 37 मिनिटे आहे. परिभ्रमण काळ 687 दिवस इतका आहे. मंगळ ग्रहावरील मातीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्याने हा ग्रह लाल रंगाचा दिसतो. याला 2 उपग्रह असून जवळचा फोबोस आणि लांबचा डिमोस आहे. मंगळ ग्रह सूर्यमालेतील सर्वात उंच व सर्वात लांब पर्वत असलेला ग्रह आहे. गुरु ग्रहाविषयी माहिती. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट ज्युपिटर. गुरु ग्रह हा सूर्यमालेतील 5वा ग्रह समजला जातो. गुरु म्हणजे एक श्रेष्ठ नावाप्रमाणे सर्व ग्रहांचा गुरु आहे, कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. गुरु हा ग्रह इतर ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह असून त्याचे गुरुत्वाकर्षण देखील खूप जास्त आहे. गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 12 वर्षे लागतात. याचा अर्थ गुरु दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. पृथ्वीप्रमाणे गुरु देखील हा एक मोठा चुंबक आहे. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थाचे आहेत. या उलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आढळून येतात. या ढगामुळे गुरु ग्रहावर आडवे पट्टे दिसतात. या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरूप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळे निर्माण होतात. याच वादळामुळे या ग्रहावर एक मोठा भोवरा निर्माण होतो, ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट असतो, ज्यात रक्तरंजित लाल टिपका असे देखील म्हणतात. गुरु ग्रहाचे व्यास सुमारे 1,42,985 किलोमीटर असून 11 पृथ्वीगोल बसतील एवढा आहे. गुरु ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 5.20 AU इतके आहे. गुरु ग्रहाचा परिवलन काळ 9 तास 50 मिनिटे आहे. गुरु ग्रहाचा परिभ्रमण काळ 12 वर्षे इतका आहे. गुरु ग्रहाचा अंतर्भाग द्रवरूप असल्याने लोखंडापासून तर बाह्य भाग वायूचे दाट आवरण असलेला आहे. या ग्रहावर वादळी ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरणारा ग्रह म्हणून समजला जातो. आत्तापर्यंत गुरु ग्रहाचे 40 चंद्र शोधण्यात आले असून तसेच शक्तिशाली दुर्बिणीच्या साहाय्याने या ग्रहाभोवती कडा देखील आढळून आलेली आहे. शनी ग्रहाची माहिती. शनी ग्रह. इन्फॉर्मेशन इन मराठी. शनी या ग्रहाचे व्यास सुमारे 1,20,537 किलोमीटर इतके आहे. सूर्यापासून या ग्रहाचे अंतर 9.54 AU इतके आहे. शनी या ग्रहाचा परिवलन काळ 10 तास 40 मिनिटे आहे. परिभ्रमण काळ 29 वर्ष आहे. या ग्रहाला कडा आहे. याची जाडी 10 ते 15 किलोमीटर इतकी आहे. शनी ग्रहाला 33 उपग्रह आहेत. यातील महत्त्वाचा ग्रह म्हणजे टायटन समजला जातो. शनी ग्रह हा सर्वात कमी घनता असणारा ग्रह आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या 99 पट आहे. युरेनस ग्रहाविषयी माहिती. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट युरेनस. युरेनस ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे 51,119 किलोमीटर असून युरेनस ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 19.19 AU इतके आहे. युरेनसचा ग्रहाचा परिवलन काळ 17 तास 24 मिनिटे असून परिभ्रमण काळ 884 वर्षे इतका आहे. युरेनस हा ग्रह शुक्रप्रमाणे स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. युरेनस या ग्रहाला हर्शल या नावाने ओळखले जाते, कारण विल्यम हर्शल या शास्त्रज्ञाने 13 मार्च 781 रोजी या ग्रहाचा शोध लावला. युरेनस हा ग्रह सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. युरेनस हा ग्रह घरंगळत चालणारा ग्रह असून एकूण उपग्रह 27 इतके आहेत. नेपच्यून ग्रहाविषयी माहिती. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट नेपच्यून.
नेपच्यून ग्रहाचे व्यास सुमारे 49,528 किलोमीटर इतके आहे. नेपच्यून ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 30.07 AU इतके आहे. नेपच्यून ग्रहाचा परिवलन काळ 16 तास 6 मिनिटे आहे. तसेच परिभ्रमण काळ 164 वर्षे इतके आहे. या ग्रहाचा शोध 4 ऑगस्ट 1964 रोजी लागला. या ग्रहाला वरुण या नावाने ओळखले जाते. नेपच्यून या ग्रहावर वातावरण विषारी मिथेन वायूचे असून सूर्यापासून लांब असल्याने याचे थंड ग्रह समजला जातो. या ग्रहाला एकूण 13 उपग्रह आहेत. नेपच्यूनवर एक ऋतू 41 वर्षाचा असतो. या ठिकाणी वेगवान वादळी वारे वाहतात. प्लुटोविषयी माहिती. प्लुटो हा सूर्यमालेतील 9वा आणि शेवटचा ग्रह समजला जातो. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणपणे 59,06,376,200 किलोमीटर आहे. युरेनस आणि नेपच्यूनचा शोध लागल्यानंतर त्याची भ्रमणकक्षा ठरवण्यात आली. गणितशास्त्राप्रमाणे हे दोन्ही ग्रह आपल्या मार्गावरून जाणे आवश्यक होते, परंतु तेव्हा या ग्रहांना आकर्षित करणारा एखादा ग्रह येथे असावा म्हणून संशोधकांनी शोधाशोध सुरू केली आणि त्यात प्रयत्नांना गणिताची जोड मिळाल्याने अखेर 18 फेब्रुवारी 1930 मध्ये प्लुटो या ग्रहाचा शोध लागला. प्लुटो ग्रहला एक चंद्र असून तो बाकीच्या ग्रहाच्या चंद्राइतका मोठा नाही, परंतु तो इतर ग्रह व त्याचे उपग्रह यांच्या परस्परापेक्षा उपग्रहाच्या तुलनेत बराच मोठा दिसून येतो. या उपग्रहाचा प्लुटो भोवती फिरण्याचा काळ हा प्लुटोच्या परिवलन काळ एवढा आहे. त्यामुळे तो जोड ग्रह असल्यामुळे एकमेकात भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असतो. उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहासारखी उपग्रहसुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याच्यावर वातावरण नाही. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ 27.3 दिवस आहे. लघुग्रह सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान खगोलीय वस्तूचा पट्टा निर्माण झाला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजेच बटुग्रह होय. प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूचा बटुग्रहात समावेश होतो. प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्षे लागतात, तर परिवलनास 6.38 दिवस लागतात. धूमकेतू धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्निगोल होय. धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. धूमकेतूने पृथ्वीजवळ येणे ही घटना फार पूर्वीपासून अशुभ मानली जात होती. सूर्यापासून दूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात, मात्र सूर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे ते डोळ्यांना सहज दिसू शकतात. धूमकेतू गोठलेल्या द्रवांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर आकाशात दिसतात. धूमकेतूचे वर्गीकरण 2 मुख्य प्रकारात करण्यात येते. दीर्घ मुदतीचे धूमकेतू. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. अल्प मुदतीचे धूमकेतू. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 200 वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो. माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हॅलेच्या धूमकेतूचे 1986 साली पुनरागमन झाले होते. हॅलेच्या धूमकेतूचा केंद्रभाग 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळला आहे किंवा होता. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात. उल्का. आपल्याला कधीकधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजेच लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर
त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात त्यांना उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झाले आहे. पृथ्वीप्रमाणे इतर खगोलीय वस्तूवर देखील उल्कापात आणि अश्नीपात होतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.